नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुंदर पट्टी डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहोत। तर हे बघा, इथे धागा घेतलेला आहे मी डबल करून आणि त्याला ज्वेलरीच्या सुया पण बांधून घेतलेल्या आहे ती दोन्ही पदरांना। आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू वाळून घ्यायचा आहे। आता दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रू वाळून घ्यायचा आहे। सुरुवातीला हे बघा, असं स्क्रू असतात आणि लांब असेल तर नाही वावला तरी सुद्धा चालतो आणि वावला तर त्याची शोभा म्हणजे अजून छान दिसते। आणि आता मागच्या साईडला आपल्याला काळे मणी वाळून घ्यायचे आहे, ती बारीक साईजचे। तर दोन्ही सुया अलग करायच्या आहेत सुरुवातीला आणि मग मणी वावायला सुरुवात करायची आहे। हे बघा, आता इथे मी दोन्ही सुया अलग करून घेतलेल्या आहेत ती। आणि मागच्या साईडला आपल्याला थोडेसे जास्तीचे काळे मणी वाळून घ्यायचे आहे ती। हे बघा, ही छोटी साईज आहे मण्यांची। आता दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मणी वाळून घ्यायचे आहे ती। इथे पिन लावला तरी सुद्धा चालेल किंवा काही जड वस्तूला अटकवल्यास। आता हे अजूनही आपल्याला वाळून घ्यायचे आहे, थोडे जास्तीचेच वाळवायचे मागच्या साईडला आणि मग त्याच्यानंतर डिझाईन चालू करायची आहे बनवायला। हे बघा, आता इतकेच मणी आपल्याला इकडच्या साईडला वाळून घ्यायचे आहे ती। हे बघा, आता दोन्ही पदरांमध्ये सारखेच मणी वाळून घेतले आहेत आणि त्यानंतर आपल्याला काळ्या मण्यांची मोठी साईज घ्यायची आहे। हे बघा, इतकी मोठी घ्यायची आहे, 8 किंवा 9 नंबरची। आणि कोणत्याही एका पदरामध्ये आपल्याला थोडे जास्तीचे मणी वाळून घ्यायचे आहे ती, म्हणजे सारखे वाळवायला लागत नाही। त्याच्यामुळे पहिलेच थोडेसे जास्त मणी वाळून घ्यायचे आहे ती आणि मग आपण डिझाईन बनवणार आहोत। तर हे बघा, आता इथे मी इतके वाळून घेतलेले आहे ती। थोडे मागे ठेवते म्हणजे तुम्हाला पण समजेल। आणि आता हा जो दुसरा पदर आहे ना, त्या मण्यामध्ये एक मोठा मणी वाळून घ्यायचा आहे एकच। तर सुरुवातीला आपण इथे मणी टाकणार नाही आहेत। तर हे बघा, आता 5 मण्यांची पेटी बनवणार आहोत। आणि ही जी दुसरी सुई आहे ती सुई ह्या 5 मण्यांमधून अशी टाकायची आणि साईडला काढून घ्यायची। हे बघा, असं दोन्ही पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे। आणि त्यानंतर आता इथे आपल्याला एक मणी पुढे काढून घ्यायचा आहे। हे बघा, आता हे जे वाळवलेले मणी आहेत ना, एक सुरुवातीला पुढे काढायचा आणि त्यानंतर मग 5 मणी आपल्याला घ्यायचे आहेत। तर तो जो माझ्या हातात उजवा जो पदर आहे ना, हे बघा, आता एक मणी पुढे काढलेला आहे मी आणि हे 5 मणी आहेत। तर इकडच्या सुईमध्ये मी एक मणी वाळून घेतलेला आहे इकडच्या धाग्यामध्ये। हे बघा, असं एक मणी पुढे करून घ्यायचा आणि मग हे जे 5 मणी आहे त्या 5 मण्यांमधून सुई आपल्याला काढायची आहे आणि असे व्यवस्थित दोन्ही पदर खेचून घ्यायचे आहेत।
हे बघा, आता इथे मी परत एक एक मणी पुढे काढलेला आहे. इकडच्या पदरामध्ये एक मणी टाकून हे 5 मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे. तर जे जसे पदर आहेत तसेच घ्यायचे आहेत. परत आपल्याला उलटे पालटे झाले तरीसुद्धा परत तसेच करून घ्यायचे. हे बघा, आता मणी वावताना हे जे पदर आहे तो ह्या साईडला जातो, पण नंतर आपण म्हणजे पदर खेचून झाले, हे मणी व्यवस्थित लावून झाले की परत आपल्याला त्या साईडला दोन्ही पदर करून घ्यायचे आहे ती. हे बघा, आता इकडे ह्या साईडला आलेला आहे पदर, हा परत आपल्याला उजव्या हातातच पकडायचा आहे. आणि परत असे आपल्याला 5 लाईनी बनवून घ्यायच्या आहेत. ह्या 1 2 3 झालेल्या आहेत. तर इथे परत एक मणी पुढे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इकडच्या पदरामध्ये आपल्याला एक मणी टाकून घ्यायचा आहे. हे बघा, आता एक मणी ओवून घेतलेला आहे आणि परत इकडचे आपल्याला 5 मणी पुढे करून घ्यायचे आहे ती. आणि आल्हाद असे ह्या मण्यांमधून बोटावर घेतलं तरी पण चालतं, म्हणजे कसं धागा गुतत नाही सुईमध्ये. हे बघा, असं पकडायचं आणि मग सगळ्या मण्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. आता 4 झालेले आहेत, तर परत आपल्याला एक बनवून घ्यायची आहे. तर हे बघा, आता एक मणी पुढे करून घ्यायचा. आता परत एक एक मणी पुढे करून दोन्ही पदरांमध्ये हे 5 मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर हे बघा, मी हातावर पकडते ना, असं एकदम इझी जातं सुई टाकायला. आणि आता इथे आपल्याला गोल्डन मण्यांची एक लाईन टाकायची आहे मध्ये. हे बघा, हे गोल्डन मणी घेतलेले आहेत छोट्या साईजचे, तर ते थोडी मोठी साईज आहे त्याच्यामुळे ते 3च घेतलेले आहेत मी. आणि इथे एक एक मणी काळा पुढे ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या तिन्ही मण्यांमधून जी माझ्या उजव्या हातातली सुई आहे ती काढून घ्यायची आहे. हे बघा, असं व्यवस्थित लावून घ्यायचे. आणि आता इथे परत आपल्याला हे 5 लाईनी ह्या साईडला बनवून घ्यायच्या आहेत. तर एका पदरामध्ये आपल्याला परत मोठे मणी ओवून घ्यायचे आहेत काळे जास्तीचे. जास्तीचे मणी ओवून घ्यायचे म्हणजे सारखे ओवायला लागत नाहीत. आणि एका पदरामध्ये आपल्याला हे बघा, आता इथे मी एक मणी ओवून घेतलेला आहे ह्या साईडला. हा एक मणी आणि इकडचा एक मणी पुढे करायचा आणि परत 5 मणी घ्यायचे आणि त्या मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि आपला जो हात आहे उजवा, परत त्या हाताकडेच तो पदर खेचत न्यायचा आहे. परत तिकडचा एक मणी पुढे करायचा आणि उजव्या हातामध्ये पण एक मणी ओवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता इकडचे 5 मणी घ्यायचे आहेत.
आणि इकडचे 5 मणी घ्यायचे. असं खाली ठेवलं तरी सुद्धा चालतं, पण कसं पुढे पुढे सरकत जातात मणी. आणि बोटावर घेतलं ना एकदम व्यवस्थित म्हणजे ववायला येतं आणि धाग्यात सुई पण गुंतत नाही. बघा असं बोटावर घ्यायचं आणि मग सुई काढायची आहे. हे बघा आता हे 5 लाईनी बनून झाल्यानंतर आपल्याला एक एक मणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 काळे मणी मध्ये गोल्डन आणि परत 2 काळे मणी वाहून घ्यायचे आहे. ते आता इथे डिझाईन बनवणार आहोत. तर हे बघा असं बोटावर पकडून घ्यायचं व्यवस्थित आणि मग सुई त्यामधून टाकायची आहे. आणि जो आपला हात असेल तो तसाच ठेवायचा आहे. त्या साईडला परत आपल्याला खेचत न्यायचा आहे धागा. आता यानंतर परत दोन्ही साईडला एक एक मणी टाकून घ्यायचा आहे काळा. हे बघा आता एक एक काळा मणी ओवल्यानंतर परत आपल्याला एक काळा मणी आणि 2 मध्ये गोल्डन टाकलेले आहेत आणि परत एक काळा मणी ओवून घ्यायचा आहे. आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला सुई त्या मण्यांमधून काढायची आहे. एक आणि 2 मण्यानंतर आपल्याला 3 गोल्डन मणी टाकायचे आहे. ती तर साईडला मणी काळे नाही वाहून घेतलेले. एक एक मणी पुढे करून आपल्याला ह्या 3 मण्यांमधून सुई काढून घ्यायची आहे बाहेर. तर हे बघा आता मी बोटावर पकडते आणि मग सुई त्यामधून बाहेर काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ते खेचून घ्यायचे आहेत पदर. आता इथे 3 झाले की परत आपल्याला ह्या साईडला 2 मणी वावायचे आहे. ते तर आता हे बघा 3 वाहून झाल्यानंतर परत आपल्याला एक एक मणी पुढे करून घ्यायचा आहे आणि इकडच्या पदरामध्ये मी एक मणी वाहून घेते. एक मणी वावल्यानंतर आपल्याला ह्या साईडचा पण एक एक मणी पुढे करून घ्यायचा आहे. एक मणी पुढे केला की हे बघा 2 मणी आणि साईडने एक एक मणी टाकलेला आहे आणि मध्ये 2 गोल्डन मणी टाकून घ्यायचे. आता सुई आपल्याला परत त्यामधून काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ते पदर व्यवस्थित पॅक करून द्यायचे आणि सारखेच ओढायचे म्हणजे ही पदर इकडे तिकडे खेचला जात नाही असं. आणि परत हा जो पीळ होतो ना तो व्यवस्थित करून घ्यायचा, कारण पलटी करताना ते हे जे आहेत ते पदर पलटी पाडतात इकडे तिकडे. आणि आता हे बघा 1 इथे 2 टाकलेले आहेत, 3 परत इथे 2 आणि इथे 1 मणी येणार आहे. तर सुरुवातीला इथे 1 मणी टाकायचा आणि हे 2 आणि
याच्यातला एक गोल्डन मणी येणार आहे आणि साईडला परत 2 मणी टाकून घ्यायची आहे ती. आता हे बघा, हे डिझाईन आपली छान इथे बनवलेली आहे. आता यानंतर परत आपल्याला 5 काळ्या मण्यांची लाईनी टाकायची आहे ती. तर हे दोन्ही एका साईडला एक एक मणी टाकून घ्यायचा आणि हे बघा, हे 5 मणी घेतलेले आहेत. तर हे मी बोटावरच पकडून ओवते. आणि बघा, आता मी इथे जास्तीचे मणी घेतलेले आहेत ओवून ह्या साईडला. तर आता तुम्हाला अजून एक सोपी पद्धत सांगते, म्हणजे पटापट होतंय बघा. असं बोटावर पकडायचं, इथे इकडचा एक मणी पुढे करायचा आणि परत 5 मणी घ्यायचे हे, आणि इकडच्या सुईमध्ये एक मणी घेऊन ह्या 5 मण्यांमधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. असं आल्हाद पकडायचं वरती. परत एक मणी पुढे काढून हे जे 5 मणी आहेत ना, ते 5 मणी आपल्याला बोटावर पकडायचे आहे ती असे. आणि जो ह्या साईडचा पदर असतो ना, ते सुई आपल्याला ह्या मण्यांमधून काढून घ्यायची आहे, म्हणजे पिळा पण बसत नाही आणि व्यवस्थित ओवले पण जातात मणी. आता इथे व्हिडिओ बनवते म्हणून ते असं तुम्हाला खाली पकडून मी व्यवस्थित सांगते, आणि जेव्हा ऑर्डर येतात तेव्हा मी बोटावरच पकडून ते बनवते. असं इथे पकडायचं, थोडेसे मणी घेऊन आणि बोटाला पीळ बसून आपल्याला ओवता येतील अशा पद्धतीने. हे बघा, एक मणी पुढे करून दिलेला आहे मी इथे, आणि दुसऱ्या सुईमध्ये एक मणी ओवून आपल्याला ही सुई त्यामधून काढायची आहे, म्हणजे पटापट होतं बनवायचं. असं खाली ठेवून एक एक, आणि मग खूप टाईम लागतो त्याला. परत आपल्याला इथे एक मणी पुढे करून द्यायचं आहे, आणि हे बघा 5 मणी पकडलेले आहेत मी बोटावर, आणि इथे एक मणी घ्यायचा आणि ह्या मण्यांमधून सुई काढून घ्यायची. हे बघा, आता इथे 5 लाईनी झालेल्या आहेत आपल्या, 1 2 3 4 आणि 5. यानंतर आपल्याला गोल्डन मण्यांची एक लाईन टाकायची आहे. तर इथे एक मणी ह्या साईडला वळवायचा आहे, आणि त्यानंतर 3 गोल्डन मणी वळवून घ्यायचे. आणि इकडच्या सुईमध्ये हे बघा, इकडच्या पदरामध्ये एक मणी वळवून घ्यायचा, आणि परत आपल्याला हे जे 3 मणी आहेत त्या मण्यांमधून सुई अशी काढून घ्यायची. आणि परत आपल्याला आता इथे हे 5 लाईनी काळ्या मण्यांच्या टाकून घ्यायच्या आहे ती. तर मी सुरुवातीला जास्तीचेच मणी वळवून घेते, म्हणजे सारखे वळवायला लागत नाही, आणि बनवायचं पण पटापट म्हणजे ओवलं जातं.
आता हे बघा, इथे मी बोटावरच पकडते. असं एक मणी पुढे काढायचा आणि 5 मणी असे बोटावर पकडायचे. त्यानंतर इकडची जी सुई असते ना, हा पदर उजव्या हाताचा, त्याच्यात एक मणी वाहून ह्या मण्यांमधून सुई काढून घ्यायची आपल्याला. असं बोटावर पकडलं ना की व्यवस्थित आणि पटापट ओवलं जातात. सुरुवातीला तुम्हाला म्हणजे थोडं हार्ड वाटेल, पण एकदा सवय झाली नाही की पटापट बनवायला येतं ते. हे बघा, आता इथे हे 5 लाईनीनंतर आपल्याला इथे असं फूल टाकायचे आहे. हे फुलाची डिझाईन शंकरपाळी टाईप. आणि आता इथे जी दुसरी सुई आहे ती ह्या मण्यांमधून आपल्याला बाहेर काढायची आहे. एक झाला की यानंतर 2 मणी ववायचे आहेत. आता इथे बघा 4 मणी आहेत. मागे पुढे एक काळा मणी, मध्ये 2 गोल्डन मणी. आणि यानंतर आपल्याला इथे आता 3 गोल्डन मणी ववायचे आहेत. आता हे बघा, 3 मण्यानंतर परत आपल्याला 2 आणि 1 असं ववीत यायचं आहे, कमी करत. दोन मण्यानंतर आपल्याला परत 1 मणी टाकायचा आहे. तर इथे उजव्या सुईमध्ये मी 1 मणी टाकून घेतलेला आहे आणि हा 1 मणी पुढे करायचा आणि हे 5 मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे.
तर हे बघा आता बोटावरच पकडते मी व्यवस्थित. अशी फिरवून घ्यायची, पीळ पळतो ना त्याच्यामुळे मग ती पलटी होते. आता यानंतर परत आपल्याला हे काळ्या मण्यांच्या 5 लाईनी बनवायच्या आहेत. तर हे आता इथे मी काळे मणी वळून घेतलेले आहे ती, आणि उजव्या सुईमध्ये 1 मणी वळून घ्यायचा, इकडचा 1 मणी पुढे करायचा आणि 5 मणी घ्यायचे. हे बघा 1 मणी पुढे सोडून द्यायचे आणि हे 5 मणी घेऊन त्यामधून आपल्याला सुई काढायची आहे बाहेर. असं बोटावर ठेवून पटापट होतं. आता हे बघा इथे एवढे मणी वळून घेतले तर मी बोटाला पीळ भरते थोडासा असं आणि असं पकडते. हे बघा आता इथे मी परत 1 मणी पुढे करून देते आणि हे 5 मणी पकडून हा 1 मणी घेऊन आपल्याला याच्यामधून सुई काढून घ्यायची आहे या 5 मण्यांच्या. सेम त्याच पद्धतीने आपल्याला परत 1 मणी पुढे करून द्यायचा आणि हे 5 मणी आहेत त्या 5 मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे ह्या साईडला. तर व्यवस्थित पदर ताट पकडून घ्यायचा, म्हणजे सुई गुंतत नाही त्यामध्ये. आणि आता परत आपल्याला ह्या साईडचा 1 मणी पुढे करून द्यायचा आणि हे बघा 5 मणी बोटावर पकडलेले आहेत मी. इकडच्या साईडचा उजव्या हातातला 1 मणी वावायचा आणि त्या मण्यांमधून सुई बाहेर काढायची. हे बघा पटकन आपल्या 4 लाईनी तयार झाल्या. परत आपल्याला 1 मणी ह्या साईडचा पुढे करायचा आहे आणि 5 मणी बोटावर पकडायचे आहेत. उजव्या हातातल्या सुईमध्ये 1 मणी वळून घ्यायचा आणि ही सुई ह्या मण्यांमधून काढून घ्यायची. हे बघा आता पटकन आपल्या 5 लाईनी इथे कंप्लीट झालेल्या आहेत ती. आणि आता गोल्डन मण्यांची 1 लाईन टाकायची आहे, म्हणून हे गोल्डन मणी 3 वळून घ्यायचे आहेत आपल्याला. बोटावर ठेवून एकदम पटापट होतं, टाईम लागत नाही बनवायला. आणि आता गोल्डन जे मणी आहेत ते 3 घालायचे आहे ती, म्हणजे मध्ये ती एक रेषा तयार होते छान मंगळसूत्रामध्ये. हे आता 3 मणी टाकून घेतलेले आहेत. इकडच्या सुईमध्ये आपल्याला एक काळा मणी टाकून घ्यायचा आणि ह्या 3 मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. व्यवस्थित पदर खेचून घ्यायचे आणि आता आपल्याला परत काळ्या मण्यांच्या 5 लाईनी बनवायच्या आहेत इथे. आता हे बघा असं, आणि आता इथे परत आपल्याला 5 लाईनी बनवायच्या आहेत. तर मी या साईडला मोठ्या साईजचे काळे मणी जास्तीचे वळून घेते. आता हे बघा इतके वळून घेतलेले आहे आणि इथे मी परत असं बोटाला ना पीळ बसून 1 मणी पुढे ढकलायचा आणि हे बघा आता 5 मणी बोटावर ठेवायचे. इकडच्या सुईमध्ये मी 1 मणी वळून घेतला आणि आता या मण्यांमधून अशी सुई काढून घ्यायची आहे.
असं व्यवस्थित बोटाला पीळ बसवून घ्यायचा आणि परत आपल्याला हे बघा, आता इथे आपल्याला इथे एक लाईन बनवली आहे. परत आपल्याला ह्या गोल्डन लाईनीच्या नंतर 5 काळ्या मण्यांच्या लाईनी बनवायच्या आहे ती. तर सेम त्याच पद्धतीने हे बघा 5 मणी घेतलेले आहेत. एक मणी पुढे करायचा इकडचा आणि ह्या साईडला पण मी एक सुईत वळून घेतलेला आहे आणि हे मणी बोटावर पकडून आपल्याला सुई त्यातून बाहेर काढून घ्यायची आहे. आणि हे बघा असे मणी व्यवस्थित करून घ्यायचं. पीळ होतं म्हणजे पलटी होते, इकडचा पदर ह्या साईडला जातो, मग ते पलटी होतं, तर ते आपण व्यवस्थित करून घ्यायचं. परत हे बघा असे पलटी झाली की ती व्यवस्थित करून घ्यायची. परत एक मणी पुढे करायचा ह्या साईडचा आणि 5 मणी. आता उजव्या हातात जी माझी सुई आहे तिथे मी एक मणी ओवून घेतला आणि परत ह्या 5 मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. पुढे पुढे जातात, असं खाली ठेवलं तर आणि बोटावर ठेवलं तर व्यवस्थित येतं, म्हणजे आपल्याला पटापट बनवायला होतंय. 3 झाल्या, आता अजून 2 बनवायचे आहेत. तर इथे मी बोटावरच घेते म्हणजे पटकन होतंय. 4 एक पुढे करून आपल्याला परत इथे 5 मणी. हे बघा अशा पद्धतीने हे 5वी लाईन आहे आपली. आणि इथे आपल्याला असं हे फूल जे बनवलेलं आहे मधली डिझाईन ते चालू होते. तर आता ह्या साईडचा एक मणी टाकून घ्यायचा आणि हे उरलेले मणी आता मी काढून टाकते. हे बघा, आता ही डिझाईन आपल्याला बनवायची आहे. तर सुरुवातीला एक मणी, 2, 3 आणि परत 2 आणि 1. तर इथे हे बघा एक मणी पुढे करून घेतलेला आहे. इकडे धाग्यात वळून घेतलेला आहे. कधी सुईत घेतला तरी सुद्धा चालतं. तर तुम्ही म्हणाल कधी सुईत घेते, सुईत घेतला तरी मग पटकन याच्यातून घालता येतं. आता इथे पुढे सरकवून घेतलं आहे मी तुम्हाला दिसावं म्हणून. आणि आता डायरेक्ट ह्या मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे. यानंतर आपल्याला 2 गोल्डनमध्ये मणी घालायचे आहेत मध्ये आणि साईडनी एक ब्लॅक मणी. तर हे बघा एक मणी इथे वळून घेतलेला आहे सुईत मी आणि ही सुई ह्या मण्यांमधून यानंतर आता आपल्याला 3 मणी टाकायची आहे ती गोल्डन. एक आणि 2. एक काळा मणी आपण जसा पुढे घालतो ना तसा पहिले टाकून घ्यायचा आहे आणि नंतर हे 3 गोल्डन मण्यांमधूनच आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर कडेने काही आपल्याला टाकायचे नाही, जास्त होतात हे मणी, थोडे मोठे आहेत म्हणून. आणि हे बघा इकडे मी एक मणी वळून घेतलेला आहे आणि हे आपल्याला असं मागे व्यवस्थित दोन्ही पदर सारखे करून खेचत न्यायचं आहे.
3 मण्यानंतर आपल्याला 2 गोल्डन मणी टाकायचे आहेत आणि साईडने एक काळा मणी टाकायचा आहे. आता हे व्यवस्थित म्हणजे करून घ्यायचं आहे. बघा पलटी होते ते इकडचा पदर तिकडे गेल्यामुळे. आणि आता एक मणी ओवायचा आहे गोल्डन. तर गोल्डन मण्याच्या बाजूला आता 2 काळे मणी येतील. एक मणी पुढे सरकवायचा नेहमीप्रमाणे. हे कडेला जे मणी असतात ना, तो एक मणी असे कडेला जातात ते. हे बघा इकडच्या साईडच्या हे कडेचे जे मणी आहेत ना, ते असे हे एक एक बाजूला जातात. आणि आता यानंतर आपल्याला काळ्या मण्यांच्या 5 लाईनी बनवून घ्यायच्या आहेत. तर या साईडला मी आता जास्तीची मणी ओवून घेते काळे. हे बघा आता 5 लाईनीनंतर आपल्याला इथे ही गोल्डन लाईन टाकून घ्यायची आहे. तर ब्लॅक एक मणी ओवून 3 काळे मणी आपल्या गोल्डन मणी टाकायची आहे ती. हे बघा या साईडला मी एक मणी ओवून घेतलेला आहे काळा. आणि आता या 3 मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे. आणि यानंतर परत आपल्याला ह्या काळ्या मण्यांच्या 5 लाईनी अशा बनवून घ्यायच्या आहे ती. हे बघा आता 5 मणी ओवून घेतलेले आहेत आणि परत आपल्याला 5 मण्यांच्या लाईनी बनवून घ्यायच्या आहेत. तर आता ते मी बोटावरच पकडते म्हणजे पटापट करता येईल. एक मणी पुढे टाकायचा आणि 5 मणी आहेत ते
बोटावर पकडायचे असे. आता यानंतर हे बघा, एक मणी पुढे केलेला आहे आणि इकडे पण उजव्या हातात एक मणी वावलेला आहे. तर ह्या 4-5 मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. एक मण्यानंतर आपल्याला 2 मणी वावायचे आहेत. तर 2 मणी वावताना साईडला एकच काळा मणी टाकायचा आहे आपल्याला. दोन गोल्डन मणी आणि परत एक काळा मणी टाकून घ्यायचा आहे. आता 2 मण्यानंतर आपल्याला डायरेक्ट 3 मणी टाकायचे आहेत. तर साईडचा एक काळा मणी टाकून घ्यायचा आणि मग डायरेक्ट 3 मणी वावायचे आहेत. आता इथे जेवढी लांब बनवता येईल तेवढी बनवायची आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. हा मणी साईडला करून द्यायचा आणि आता परत आपल्याला 2 मणी वावायचे आहेत. यानंतर 3 मण्यानंतर तर साईडने एक मणी टाकायचा आहे. आणि आता एक मणी टाकायचा आहे गोल्डन. आणि साईडनी 2 काळे मणी टाकायचे आहेत. आणि हे बघा, आता या मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे. तर व्यवस्थित काढायची, नाही तर खूप म्हणजे धाग्यामध्ये सुई गुंतली जाते.
आता इथे पाच मण्यांच्या लाईनी टाकून मग इथे मध्ये आपल्याला मंगळसूत्र ओवायचं आहे. तर आहे बघा, हे 5 मणी टाकते आणि मग आपण मंगळसूत्र ओवून घेऊयात. तर आता हे बघा, मी आता बोटावरच पकडणार आहे. 1 मणी पुढे करून द्यायचा आणि 5 मणी बोटावर पकडायचे. एक गोल्डन मणी मोठ्या साईजचा, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी. तर इथं मी डिझाईनच्या वाट्या टाकलेल्या आहेत. पॅन्डलसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. आणि त्यानंतर गोल्डन मोठा मणी आणि मध्ये आपल्याला ब्लॅक मणी टाकायचा आहे, काळा मोठ्या साईजचा. आणि एक मी मध्ये गोल्डन छोटा मणी टाकते, म्हणजे थोडंसं अंतर यावं याच्यासाठी. हे बघा, आणि इथे आपल्याला लास्टला इथे गोल्डन मणी टाकायचा आहे. परत आपल्याला मंगळसूत्राची जी दुसरी वाटी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि गोल्डन मणी मोठ्या साईजचा. हे बघा, आता 2 वाट्यांच्या मध्ये थोडंसं अंतर आलेलं आहे अशा पद्धतीने. आणि परत आपल्याला दोन्ही पदरांमध्ये 4 काळे मणी ओवून घ्यायचे आहेत, म्हणजे वाट्या जेव्हा ओवतो ना आपण त्याचा घोळ पडत नाही. हे बघा, असं दिसतं. दोन्ही पदर व्यवस्थित सारखेच खेचायचे, म्हणजे मागे पुढे होत नाही. आणि आता आपल्याला हे 5 मण्यांची जी पेट्या बनवल्या आहेत ते काळ्या मण्यांच्या 5 लाईनी त्या बनवून घ्यायच्या आहेत ती. तर इथे एका पदरामध्ये मी काळे मणी थोडे जास्तीचे ओवून घेते. आता इथे 1 मणी पुढे करायचा आणि 5 मणी आपल्याला घ्यायचे आहे ते. एक मणी पुढे आणि हे 5 मणी आहेत. ते बघा, उजव्या हातात मी 1 मणी ओवून घेतलेला आहे एका सुईत, आणि आपल्याला ही सुई ह्या मण्यांमध्ये काढून घ्यायची आहे. हे बघा, इथं जो अंतर आहे ना ते असं गोळ पडू नये म्हणून इथे आपले मणी ओवून घेतलेले आहेत 4. आणि आता सेम त्याच पद्धतीने हे बघा, आता मी बोटावर बनवते. मणी घेऊन 1 पुढे टाकून द्यायचा, त्यानंतर परत इकडचा 1 मणी आणि 5 मणी आपल्याला घ्यायचे आहेत.
4 आणि आता 1 बनवायची आहे लास्ट. तर बरोबर मणी पुरले ते बघा 5. हे बघा आता इथे धाग्यातून सुई घुसली तर ते व्यवस्थित परत काढून घ्यायची. आणि यानंतर आपल्याला हे गोल्डन मण्यांमध्ये जी डिझाईन बनवलेली आहे ती बनवायची आहे. तर सुरुवातीला 1 गोल्डन मणी टाकायचा आहे आणि 2 काळे मणी. आता 1 मणी हा नेहमीचा हा साईडला जो मणी एक आहे ना तो 1 मणी पुढे करायचा आणि 2 काळे मणी आणि मध्ये 1 गोल्डन मणी टाकायचा आहे. परत आपल्याला 2 काळे मणी वाहून घ्यायचे आहेत. आणि ह्या साईडला आपल्याला 1 काळा मणी टाकून घ्यायचा आहे. आता हे मी बोटावरच पकडते म्हणजे व्यवस्थित येते. बघा 1 काळा मणी वाहून ह्याच्यामधून टाकून घ्यायचं आहे. 1 नंतर आपल्याला 2 गोल्डन मणी टाकायचे आहे. ती सुंदर असं डिझाईनचं मंगळसूत्र, सिंपल आणि छान डिझाईन आहे. मध्ये मध्ये शंकरपाळी टाईप टाकलेलं आहे ही डिझाईन. आणि इथे मध्ये 1 गोल्डन लाईन टाकलेली आहे. तर खूप छान दिसते. हे बघा घातल्यावर तो खूपच छान दिसते आणि खूप सिंपल आहे. बनवायची स्टेप पण खूप म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे मी 1 बाजू पूर्ण. तसं तुम्ही 1-2 वेळा बघून आणि मग तसं बनवू शकतात. आणि डिझाईन पण खूप सुंदर दिसते अशी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.